विश्वास दाखवला आहे पक्षाने, काय करता? मी भारतीय जनता पक्षाचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करते की पुन्हा माझ्यावर विश्वास भारतीय जनता पक्षाने दाखवला आणि भारतीय जनता पक्षाच्या त्या विश्वासावर मी नक्कीच खरी उतरून दाखवेल आणि पुन्हा प्रभाग 34मध्ये विकासाची झेप घेऊन आणि विकास आणि सेवा कशी करता येईल जास्तीत जास्त माझा प्रयत्न राहील. मोठ्या प्रमाणात दावेदारी होती, काही लोकांच्या प्रतिक्रिया आल्या, असंतोष आहे. हा तुमचा चयन कशामुळे झाला तुम्हाला असं वाटतंय? कारण की काही लोकांनी काही वरिष्ठांनी म्हटलं होतं मेरिट बेसिसवर आणि त्यांच्या कामावर हा चयन झालेला, काय वाटतं? जो सर्वे होता गडकरी साहेबांचा, फडणवीस साहेबांचा, आमचे आमदार मोहनभाऊ मते यांचा, त्या सर्वेनुसार जे नाव त्यांना योग्य वाटलं असेल त्याच पद्धतीने पक्षाने विचार केला असेल आणि कोरोनाच्या काळामध्ये 5 वर्ष ते आमचे जे होते निवडून आल्यानंतर, त्याच्यानंतर प्रशासकाचे जे 4 वर्ष होते, त्या पूर्ण 9ही वर्ष मी सतत बाहेर होती, जनतेमध्ये होती. त्या कारणास्तव पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला, त्याकरता मी भारतीय जनता पक्षाचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. प्रभाग 34मध्ये प्रशासकीय काळामध्ये काय काय गोंधळ झालेला आहे आणि ते काय तुम्ही विकास काम करणार आहात आणि त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहात पुढे की आता पुढे येत्या काळामध्ये विकासाची जे काही प्रभाग 34मध्ये कामे राहिलेली आहे ते नक्कीच पूर्ण करण्याचं काम मी नक्कीच करेल आणि जे काही अडचणी समाजामध्ये आहे, महिलांना म्हणा, आमचे ज्येष्ठ नागरिक ज्यांना विरंगुळा केंद्र, गार्डन्स चांगले पाहिजे, त्याकरिता नक्कीच मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल. दक्षिण नागपुरामध्ये ई लायब्ररीचा फक्त एकच ई लायब्ररी आहे, त्या संदर्भात काय? प्रभाग 34मध्ये नक्कीच मोठी ई लायब्ररी बांधण्याचं काम आमचे मोहनभाऊ आमदार त्यांच्या माध्यमातून आणि आमच्या प्रभाग 34मध्ये ई लायब्ररी आणि अनेक खेळ आणण्याचं काम आम्ही नक्कीच करूया.